मैत्रिणींनो, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जात आहोत देवदर्शनासाठी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनाला। हे आहे जातानाचा क्लिप। रात्री निघालो होतो, बराच लेट झाला रात्री निघायला इथून। मग मला घेतलं माझ्या घरून, समजा जसं मी राहते इथून हडपसरमधनं मला घेतलं। दादाची कामावरून घरून आई वडील सगळे बहीण वगैरे तिकडनं आलेली, गाडी वगैरे घेऊन तो डायरेक्ट इथं आला। तिथून पुढं आम्ही परत कोथरूडला गेलो, तिथून वहिनीच्या बहिणी वगैरे सर्व त्यांना घेतलं आणि तिथून पुढं मग झाला आमचा प्रवास चालू। आणि प्रवासात मग काय दंगा मस्ती, लहान मुलांचा छान असा डान्स वगैरे चालला होता। आणि ते गाण्यांचा ते आवाज टाकेल तर मला कॉपीराईट पडेल, त्यामुळे मी तो आवाज स्किप केला आणि व्हिडिओ असा ठेवती आहे। भरपूर मस्त मज्जा केली मुलांनी, खूप डान्स केला। कुणाल आणि ईशान एवढं काही डान्समध्ये हे नाही आहे, तर त्या टायमिंगमध्ये ते झोपी पण गेले होते, कारण 12-12:30 दरम्यानचा हा व्हिडिओ असेल। आणि गाडीत कसं आता मुलं पण मोठी झाली, त्यामुळे त्यांना काय इतक्या लवकर झोप येत नाही, पण मला वाटतं दोघं पण झोपली होती। आणि त्यानंतर आम्ही मग काय चाललंय मस्त दंगा मस्ती व्हिडिओ वगैरे चाललेत आमचे करणं। इथे बघा, इथे ईशान आहे ताईकडे झोपलेला। आणि अशा प्रकारे डान्स करत मुलांनी छान एन्जॉय करत आम्ही गेलो। आणि काजला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, उठ बघ बाबा कसं डान्स करतायत वगैरे, तर तो काय उठला नाही, एवढं उठत नव्हता, लगेच जागी व्हायचा आणि परत डोळे लावून घेत होता। अशा प्रकारे तो झोपीत जात होता सारखा। आणि गाडीत जागा कमी असल्यामुळं मला तर काही डान्स करता आला नाही, तर मला पण करायचा होता डान्स, गाडी छोटी असल्या कारणाने काही जमलं नाही ते। मुलांचा बघूनच एन्जॉय केलंय आम्ही। हे बघा इथे काजू त्याला उठवते, तो बघा कसला घेऊन गेलेला आहे, झोपेतच आहे पूर्णपणे। आम्ही इथनं निघतानाच त्याने लगेच जेवण वगैरे गाडीतच करून घेतलं होतं, त्यामुळे मग पुढं जाऊन लगेच त्याने एवढं काही खाण्यापिण्याचाही हट्ट धरला नाही। इथून पुढं आपण पोचलोय मंदिरात, पहाटे 5-5:30च्या दरम्यान आपण इथे मंदिरात पोचलोय। इथून पुढं आता मंदिराच्या क्लिप लावलेल्या आहेत, त्या बघूया।
आत्ता बघितलेली जी क्लिप आहे ही आहे किती छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे, शांत वातावरण आहे, कुठलाही किलबिलाट व सिटीचा किलबिलाट इथे नाही आहे. इथे छान पक्ष्यांची आवाज आणि झाडांच्या पानांची आवाज, तसंच मधुर असं थंडगार वारा आहे. आणि अशा प्रकारे अशा डोंगरावरती किती छान वाटतंय ना राहायला. पण आपल्या सिटीत राहणाऱ्यांच्या नशिबात कुठे असलं सुख आहे. ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि तिथून पुढं मग हा जो मेन ज्योतिबा आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि पुढं आल्यावरती तुम्ही जसं बघू शकता माणसांचे वगैरे जेवण आणि स्वयंपाक करेस्तोवर सुद्धा मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे काहीच व्हिडिओ करणं झाला नाही. मग नंतर थोडीशी चार्जिंग झाली होती त्याच्यावरती व्हिडिओ शूट केला. अशा प्रकारे आमचं झालं दर्शन, देवदर्शन. एका मोठ्याशा जागेवरती स्वयंपाक वगैरे केला कारण मम्मीने घरून सगळं साहित्य आणलं होतं. तुम्ही बघू शकता कुकर वगैरे दिसत असेल तुम्हाला. वरण भात चपातीचा असा स्वयंपाक केला. माणसांची पंगत झाल्यानंतर बायका आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे आटोपल्यानंतर सर्व आवरचीवर केलं. जसं भांडी घासायची ते पाणी वगैरे होतं त्या साईडला टाकी होती आणि असे भांडे वगैरे घासून तिथला कचरा वगैरे सर्व उचलून तसंच तिथे बरेच लोक होते त्यांना पण जेवायला वगैरे बोलावलं आहे आम्ही.
अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा. नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा.